राणेनगर इंदिरानगर बोगद्याच्या कामाला सुरुवात। रुपये 48 कोटींच्या निधीतून भूमिपूजन सोहळा संपन्न। नाशिकच्या राणेनगर बोगदा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या होती। नागरिकांनी वारंवार तक्रारी करून आंदोलनही केलं होतं। अखेर या समस्येची दखल घेत राणेनगर ते इंदिरानगर बोगद्याच्या रुंदीकरण आणि विकास कामासाठी रुपये 48 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या कामाचे भूमिपूजन 6 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता राणेनगर बोगदा येथे मोठ्या उत्साहात पार पडले। मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन संपन्न झाले। हा निधी महायुतीचे माजी खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या खासदार निधीतून उपलब्ध झाला आहे। या प्रसंगी व्यासपीठावर महानगर प्रमुख बंटी तिदमे, माजी नगरसेवक भगवान दोंदे, अमोल जाधव, देवानंद बिरारी, मामा ठाकरे, संगीता जाधव, साहेबराव देवांग, शिवा तेलंग, अजय पाटील, सुदाम कोंबडे तसेच परिसरातील नागरिक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी काही प्रमुख मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली। महानगर प्रमुख बंटी तिदमे, अमोल जाधव आणि सुदाम कोंबडे यांनी बोगद्याच्या कामामुळे स्थानिक नागरिकांना होणाऱ्या फायद्यांवर भाष्य केलं। तर माजी खासदार हेमंतप्पा गोडसे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की राणेनगर आणि इंदिरानगर परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे त्रस्त होते। या कामाच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा मिळेल ही केवळ सुरुवात आहे। आणखी काही महत्त्वाची कामं मार्गी लागणार आहेत। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतली। या ठिकाणी इंदिरानगरचा रस्ता जवळजवळ 30 मीटरचा आणि 52 मीटरचा, त्याच्यामुळे एका मोठ्या ठिकाणी होतं आणि मग अनेक गाड्यांचा आमची वनवे करायची वेळ आली। या ठिकाणी देखील अनेकदा म्हणजे आपण रेल्वे गेल्यानंतर कुठं थांबलं ते सांगताना राणेनगर बोगद्याजवळ थांबलो, म्हणजे इतर 5 मिनिटं वाहतुकीच्या अडथळ्याच्या निमित्तानं आपण इथं अनेकांना या ठिकाणी त्रास झाला। म्हणून त्यावेळेस त्या परिसरातील सर्वच जनतेने नावं घेतली, अशा सर्वांनी उठाव केला, आंदोलनं केली, अनेकदा आपल्याला देखील त्या विषया संदर्भामध्ये जाणीव करून दिली आणि आपण देखील त्याच्यामध्ये दखल घेऊन त्याची मागच्या 1 वर्षापूर्वीच खरं तर या दोन्ही कामांची मंजुरी आणि वर्कआउट देखील झालेल्या होत्या, परंतु काही कॉन्ट्रॅक्टच्या कारणामुळं दिराईमध्ये या कामाला झाली। मी आपल्या सर्वांना ज्या आपल्या व्यासपीठावर सर्व आमचे लोकप्रतिनिधी यांनी जी काही परिश्रम याच्यासाठी घेतले, आपण सगळ्यांनी त्यांचं टाळ्या वाजवून सगळ्यांचं स्वागत करायचं। आकार कसा असावा आणि लोकप्रतिनिधी कसा असावा हे जर बघायचं असेल तर दिवसभर आपण जर शेड्यूल आपण बघितलं तर पूर्ण कामामध्ये वेळेमध्ये व्यस्त असतात आणि लोकप्रतिनिधी जर असं कामावर राहिला निश्चितच त्याच्या कामाची गरज घेतल्या जाते। आजही आपण साहेब आम्हाला कुठेतरी उपयोगी वाटते की आम्ही कुठेतरी एका चांगल्या कार्यक्रमाला उतरलोय, परंतु ठीक आहे निवडणूक असतात, निवडणुकामध्ये जे प्रकारे आपल्याला स्वीकारावं लागतं, परंतु तिची कामाची आप्पासाहेबांनी पद्धत आणि नाशिककरांकरता दिलेलं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे। या राणेनगरकरता तुम्ही निश्चितच आमची अतिशय दुर्लक्ष वाहतुकीची कोणी 2-2 तास यासाठी होत असताना आपण स्वतः येऊन बघून परिस्थितीची चाचपणी केली आणि तत्काळ त्याच ठिकाणी आम्ही त्यांना आदेश देऊन माझ्यासमोर त्या गोष्टी आहे मी साक्षी करतो आणि त्यामुळे आपण निश्चितच आम्ही सर्व राणेनगरवासी शिरूरवासी आपले सातत्य होईल। पहिल्या पंचवार्षिकमध्येच ही घोषणा केली होती का अतिशय अडचणीचा विषय आहे, बंटी भाऊ आम्ही सगळे या विषयाला, मामा ठाकरे असतील, देवानंदजी बिरारी असतील, अमोल भाऊ असतील, भगवान नाना दोंदे असतील, साहेबराव आवडजे असतील, संगीताताई जाधव, आवडताई, आम्ही भरपूर वेळेस अप्पांक पाठपुरावा केला। अखेर अप्पांनी हा निधी मंजूर करून आणि लवकरात लवकर याचं काम करण्याचं बाकी आम्हाला लाभून दिलं। त्याबद्दल सर्वांच्या वतीने अप्पांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि असेच हे तडफदार माणसं आपल्या पाठीशी असले तर सदैव असे कामं होत राहतील। अप्पा सदैव आम्ही तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि उभेच राहणार आहे। याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
आमचे दुसरे सहकारी आम्ही ठाकरे आपल्या इंद्राने आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेला आपण मला घरगुती घेतलं त्यानंतर तेव्हा म्हणजे संघटन करून न्याय बरोबर आणि तेव्हाच आपण सांगितलं होतं की ह्याला दोन गोष्टी म्हणजे संपूर्ण नाशिकला म्हणजे पहिले कुठं झालं असेल आपल्या भागाचे या दोन कामाला मंजुरी आपण आणली होती आणि ती मला वाटतं साधारण झाले काम पुढे झालं पण याच्यामध्ये वेगळी एक शंका आहे आपल्याला मी सांगितलं की तुम्ही असं ठरवलं हा बोलता इकडे 6 मीटर आणि या साईडला 6 मीटर असं न करता हा असा कंटिन्यू झाला आणि तो काम तिकडनं वरतून झाला म्हणजे हा बोलता कंटिन्यू पुढे झाला असं प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये त्याच्यात थोडंसं आपण लक्ष घालून काय करता येईल अजून ते करता येईल तर आज जर बघितलं तर 60-70% आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह नंतर बाकीच्या पुढच्या वेळेला बघू आता नंतर आताचे काही जरी घालायचं मला ते करा म्हणून त्याच्या आपल्याला पुढच्या वेळेला घ्यावं लागेल आणि हे म्हणतात पण की काही राजकीय बोगदा असेल इंद्राचा बोगदा असेल गेल्या जेव्हापासून जेव्हापासून ब्रिज तयार झाला त्यावेळेसपासून लोकांची मागणी होती का याचं विस्तारीकरण होणं आवश्यक आहे कारण ते आपण रोज बघतो की एक किलोमीटर ट्रॅफिक जाम असेल पण त्या नगरसेवकांनी आपण गेल्या कित्येक दिवसापासून मागणी केली व ती मागणी आज पूर्ण झाली आहे त्यामुळे येथील जी काही ट्रॅफिक जाम होती निश्चित एकदा हात दोन्ही बाजूला ओळखी जाणून करतात त्याच्यामुळे तो मार्ग म्हणजे जे काही ट्रॅफिक जाम होतो निश्चित त्यातून मार्ग निघणार आहे त्याबद्दल सुद्धा मी हेमंतात्माचे आभार मानतो व आपण विनंती करतो की यानंतर लवकर इंदिराच्या बोगद्याचे उद्घाटन करू त्याचे हा कधी कधी लोकांना या निश्चित सांगावं लागेल की ह्या इंद्रानगर ते पाथर्डी असेल किंवा गवळणा असेल किंवा नाशिक रोड असेल देवाली असेल आप्पांनी जे काही आपल्या निधीमधून कामं केले निश्चित अत्यंत लोकांना सेवा देण्याकरता काम रस्ते असेल खूप मोठे पूल असेल तर आप्पांनी ते केले आणि आज राणीनगर परिसर सर्व नागरिक असेल हा बोगदा जो होता आज राणीनगर बोगद्याच्या जे काही गेले अनेक वर्षापासून या संपूर्ण परिसरातील लोकप्रतिनिधींची जी काही मागणी होती या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असते अनेकदा अनेकांच्या या ठिकाणी आंदोलनं देखील त्याकरता झाली आणि आज खऱ्या अर्थानं राणीनगर बोगद्याची जी काही ज्या काही आपल्याला यांनी सुचवल्या होत्या दोन्ही साईडनी रॅम्प त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून निश्चित मला खात्री आहे 70% वाहतुकीचा प्रश्न या ठिकाणी मिटणार आहे गेले मुलांना प्रत्येक शहरातून हा वाहतुकीत जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग 3 आहे आणि त्यामध्ये अनेकदा लोकांना ह्या बाजूनी त्या बाजूनी सर्व म्हणजे छोट्या छोट्या कामांकरता शाळेचा विषय असेल काही विषय असेल अनेकदा या ठिकाणी जावं लागतं आणि म्हणून मला असं वाटतं का ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी निश्चित जी काही स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण नाशिक.